सो हे गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल ब्लॉग विथ अक्षय अँड अनदर ब्लॉग. तर मित्रांनो, फायनली ज्या दिवसाची आम्ही वर्षभर वाट बघतो तो दिवस जवळ आलाय. तो म्हणजे अर्थातच गणेश चतुर्थी मित्रांनो. कारण की गणपती बाप्पाच्या आगमनाची एवढ्या जोराशोरात आम्ही तयारी करतो आणि एवढी मनापासून त्याची वाट बघत असतो. तर फायनली तो दिवस आता जवळ येतो. तर मनामध्ये पूर्णपणे कसं करायचं, काय करायचं, कुठे करायचं, काय करायचं याचे फुल कॅल्क्युलेशन चालू आहे. आणि त्यात म्हणजे आज आहे आमच्या इथे आमच्या लाडक्या गणपती बाप्पाचा पाठपूजन सोहळा. तर सगळ्यांना पूर्ण एकदम जोराशोरात तयारीला सुरुवात केली आहे. तर मी पण बोललो पटकन जातो, घरी जातो, फ्रेश होतो आणि मग थेट भेटतो तुम्हाला मंडपामध्ये. तर चला, लेट्स गो. गणेश मान सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आयोजित पाठ्यपूजन सोहळा 2025 ठीक 7:30 वाजता चालू होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी व रहिवाशांनी श्रीच्या मंडपात उपस्थित राहावे ही नम्र विनंती. आगतम स्वागतम सुस्वागतम. जय महाराजा एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा सकल भक्तांचे रक्षण करता बा गणपती गजानना आज आपल्या पदकमलांची सेवा करीत असताना आज गणेश मार्गाचा राजा याचं पाठपूजन सोहळा प्रित्यार्थे सर्व सभासद भक्त मंडळी त्यांनी आज तुझी सेवा करीत आहे. याच निमित्त बा जागेवाले बाप्पा महाराजा कुलदेवता स्थानदेवता तुमच्या नारळ विडा काढलाय तो नारळ विडा मान्य करून घ्यावा. सदर भक्तांच्या हातून सेवा करीत असताना कुठल्याही प्रकारचे काही देणं घेणं सोहळे तंत्र मंत्र मुखातून येणारे शब्द कुठल्याही प्रकारचं चुकीला मागलं असेल, देणं घेणं राहिलं असेल, जाणबुज अजाणतेपणे कळत न कळत कुठल्याही प्रकारची भूलचूक झाली असेल, या झालेल्या चुकांवर मायेचे पांघ घालून सर्व प्रकारचे अपराधांना क्षमा करून या भक्तांच्या प्रत्येकाच्या राहत्या वस्तूमध्ये कुटुंबाला, परिवाराला, घरादाराला सुख, शांती, आनंद, भरभराट, संपत्ती, शुभ, लाभ, दीर्घायू प्रदान करावा. व हा जो गणेशोत्सव सोहळा आहे तो सुखाचा, आनंदाचा, निर्विघ्नामध्ये आनंदामध्ये पार पडावा. देवा मंडळी जागेवाले बाप्पा महाराजा आज जो तुमचा नारळ विडा काढलाय तो मान्य करून उपस्थित भक्तांचा सुखाचा आता सांभाळ करावा आणि केलेली सेवा मान्य करून घ्यावी. गणपती गजानन महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव.
देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषदाढ्यापः निशेषदाढ्यापः गणपति बाप्पा मोरया नर महादेव सुखकरता कारता हर हर महादेव। जय महाराज एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा सकल भक्तांचे रक्षण करता बा गणपती गजानना आज आपल्या पदकमलांची सेवा करीत असताना आज गणेश मार्गाचा राजा ही सर्व सभासद रहिवासी भक्त मंडळी कार्यकर्ते यांनी आज देवा गणपती गजानना आज पाठपूजन सोहळा प्रीत्यर्थे आज जी सेवा केली आहे ही सेवा करीत असताना या बाळलेकरांच्या हातून किंवा कोणाच्या हातून कुठल्याही प्रकारचं काही देणं घेणं सोवळे तंत्र मंत्र मुखातून येणारे शब्द कुठल्याही प्रकारचं कुठल्या मागलं असेल देणं घेणं राहिलं असेल जाणून अजाणतेपणे कळत नकळत कुठल्याही प्रकारची भूलचूक झाली असेल तर देवा गणपती गजानना या झालेल्या चुकांवरती मायेचे पांघरून घालून सर्व प्रकारच्या अपराधांना क्षमा करून उपस्थित भक्तांच्या राहत्या वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारचं वास्तुदोष क्लेश दुःख दारिद्र्य कोणाची पीडा कुठल्याही प्रकारची वाईट नजर अदृश्य शक्ती आत्मा कुठल्याही प्रकारचे दृश्य असेल याचे निवारण करून प्रत्येक भक्ताच्या राहत्या वास्तूमध्ये कुटुंबाला परिवाराला घरदाराला सुख शांती आनंद भरभराट संपत्ती शुभ लाभ दीर्घायू प्रदान करावा शहरापासून गावापर्यंत आणि गावापासून शहरापर्यंत येणाऱ्या अटल विघ्नांचा नाश करून सदर कुटुंब घराचे परिवार बाळ गोपाळ सदस्य ज्या ठिकाणी जातील ज्या ठिकाणी राहतील त्या ठिकाणी तुमचा वरदस्त आशीर्वाद त्यांच्या पाठी सदैव कायम असावा। भक्त जाता येता हिंडता फिरता उठा बसता कधी कोणत्या काळी हाक मारतील साथ घालतील त्या भक्तांच्या हाकेला त्वरित धावून या प्रत्येकाच्या नोकरी धंद्यामध्ये यश द्या लक्ष्मी घरामध्ये आली लक्ष्मी तिरकत प्रत्येकाच्या घरामध्ये टिकवून जाऊ द्या प्रत्येकाला धार्मिक आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये यश द्या उपस्थित भक्तांपैकी कोणाला कुठल्या प्रकारचे कफ वात पित्त शारीरिक व्याधी कुठला आजारपण असेल त्याची निर्मूलन सर्वांना निरोगी उत्तम आयु आणि आरोग्य प्रदान करणाऱ्या गणपती गजानना हा जो गणेश उत्सवाचा सोहळा सुरुवात होत आहे तो देवा गणपती गजानना हा सोहळा आनंदामध्ये उत्साहामध्ये जल्लोषामध्ये आनंदात पार पडावा आणि देवा गणपती गजानना आज जी काही केलेली सेवा मान्य करून उपस्थित भक्तांचा सुखाचा सांभाळ करावा आणि केलेली सेवा मान्य करून घ्यावी। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय स्वामी माते की जय रामदेवी माते की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय मंगल मूर्ते मोरया गणपती बाप्पा मोरया हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ते मोरया गणेश बच्चा
हा वाजव तू वाजव. सो मित्रांनो फायनली आमच्या गणेशनाथच्या राजाचा पाठपूजन सोहळा सुरळीतपणे पार पडला आहे आणि तुम्हाला आता माहिती आहे या ब्लॉगला काय करायचं. या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर सचिव हॅपी बर्थडे टू यू. सगळ्यात पहिला आपण पद्धतशीर बिर्याणी खायची आणि लोक असे सगळेजण लाईन लावून उभे आहेत. मी बोललो की पहिला आपण आपलं पेट पूजा करूया आणि त्यानंतर मग सगळे बसतील पाठपूजा करायला बोलतो ना. पहिला पेट पूजा कळला बोलतो. सगळ्यात आधी नंबर लावला पाहिजे कसं गणपती बाप्पा. सो मित्रांनो जसा पाठपूजन सोहळा मस्त सुंदर रीतीने पार पडला. आता आम्ही लोकांनी लगेच आता आम्ही निघालोय गणपतीच्या शाळेमध्ये गणपतीचा पाठ द्यायला. कारण की जेवढ्या लवकर आम्ही लोक पाठ देऊ तेवढ्या लवकर आम्हाला मूर्ती आमची रेडी होईल आणि आमच्या मनात थोडी संकुष्टी भेटेल. तर चला मग जाऊया पाठ घ्यायला. काय बोललो आवळे. तर मग मित्रांनो फायनली आम्ही लोक आता निघालो आहे गणपतीचा पाठ द्यायला गणपतीच्या शाळेमध्ये परेलला. आता बघू सगळे बरेच सगळे पोरं आहेत किती मजा मस्ती. मी मागाशी ब्लॉग तर एंड केलेला पण लास्ट मोमेंटला मला समजलं की आईला गणपतीचा पाठ द्यायचा आहे रात्रीच्या रात्री म्हणून बोललो की चला जिथून एंड केला तिथून परत चालू करू आणि म्हणजे मी कंटिन्यूच करेल ब्लॉग. तर चला पण तुम्ही एन्जॉय करा गाईस. तर मग मित्रांनो फायनली आम्ही लोक आता पोहोचलो आहे गणपतीच्या कार्यशाळेमध्ये आणि येईल बॅक येईल आणि मस्तपैकी सगळी पोरं ऑलरेडी अर्धी पोरं पार्टीत अर्धी पोरं पुढे आणि एवढा अंधार आहे इथे काय समजणार नाही कुठली मूर्ती कुठं काय. आणि मी हेल्मेट काढायचं एकदम कंटाळवाणा करतो कारण की परत काढा त्याला हातात घेऊन फिरा. आपलं डोक्यात आहे ते सुंदर आहे आणि आपण मस्तपैकी फ्रीली ब्लॉग करतो. आईच्या पुढे तर बोल काहीतरी. अरे बापरे बऱ्याच साऱ्या मूर्त्या ऑलमोस्ट रेडी आहे त्यांच्याकडे. बापरे म्हणजे अजून पण कारखान्यामध्ये पूर्ण अंधार आहे. जेव्हा गणपती जसं जवळ येतील तसे त्या लोकांची डे नाईट कंटिन्यू चालू होईल आणि मी मला पुढे फिरवतो कारण की अंधारामध्ये मला काहीच दिसत नाही. फ्लॅशची चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सो मग मित्रांनो फायनली आम्ही लोकांनी गणपतीचा आमचा पाठ दिला आहे आणि आता मी डायरेक्ट ब्लॉग एंड करतो कारण की आता परत रस्त्यावरून जाताना काय शूट करायचा. तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काय करायचं. हा ब्लॉग आवडला असेल तर काय करायचं आहे या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका ब्लॉगमध्ये. म्हणजे बाय बाय टेक केअर पीस आउट.